विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळण्यासाठी आमरण उपोषण करणाऱ्या जाफराबाद इथल्या गजानन खरात या शिक्षकाला प्राण गमवावे लागल्यानं जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीनं या घटनेचा निषेध करून हुतात्मा स्मारक इथे मेणबत्त्या पेटवून खरात यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। राज्यभर विना अनुदानित कृती समितीच्या वतीने शिक्षकांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात 1 जून पासून हजारो विना अनुदानित शाळांना अनुदान मिळण्यासाठी मोठ्या संख्येने आपापल्या जिल्ह्यात तसेच शिक्षण संचालक कार्यालयासमोर उपोषणास बसले असता औरंगाबाद विभागातील जाफराबाद येथील गजानन खरात यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांचे अकाली निधन झाले। या घटनेमुळे राज्यात असणाऱ्या शिक्षकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले। त्यामुळे आता सरकारला आणखी किती बळी घ्यायचे असा संतप्त सवाल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने विचारलाय। तसेच त्वरित विना अनुदानित शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावावा आणि शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश, फी सवलत इत्यादी अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे सवलती मिळाव्या, अन्यथा सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नगर जिल्ह्याच्या वतीने देण्यात आला। यावेळी अनेक शिक्षकांनी स्वर्गीय गजानन खरात यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी नाशिक विभागाचे अध्यक्ष सुनील पंडित, ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक झेणे, जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब बोडके, सचिन विठ्ठल ढगे, नाशिक विभागाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत चौगुले, प्राध्यापक सुनील सुसरे, अनिल आचार्य, उपाध्यक्ष सखाराम गारुडकर, अहमदनगर ग्रामीण अध्यक्ष सुभाष देवे, चंद्रकांत वावळ, झुंबरराव पालवे, निशांत दातार, दशरथ पाटील, अरविंद आचार्य, परशुराम मुळे, बबन शिंदे, दीपक आरडे, सुलभा कुलकर्णी, अनिता सरोदे, गोपीचंद परदेशी, देवकर सर, श्रीकृष्ण पवार, आळोखे सर इत्यादी शिक्षक शिक्षिका उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।